जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या कपाशीमध्ये तणनाशकाचा जर वापर करायचा जर असेल तर योग्य माहिती ही आपल्याला माहिती पाहिजे। आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की जे तुम्ही तणनाशक फवारणार आहे ते कोणत्या कंपनीचं फवारलं पाहिजे, कोणत्या पिकाची कोणत्या अवस्थेमध्ये फवारलं पाहिजे, किती प्रमाण त्याचा वापरलं पाहिजे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार किंवा अपप्रचार करण्यासाठी हा व्हिडिओ नसून शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन व्हावं आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये नक्की वाढ व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा हा हेतू असणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपल्या कपाशीमध्ये तणनाशकाचा जर वापर करायचा असेल तर आपली कपाशी लागवडीनंतर जवळपास 20 ते 25 दिवसानंतर या तणनाशकाचा वापर आपण आपल्या शेतामध्ये केला पाहिजे। कारण लहान असताना जर तुम्ही फवारणी केली तर आपल्या जी कपाशी आहे तिला काही इफेक्ट होऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला 21 ते 25 दिवसानंतर लागवडीनंतर आपल्याला या औषधाची फवारणी घ्यायची आहे। त्याच्यानंतर या कपाशीची जर फवारणी करायची असेल तर त्याचं जे प्रमाण जे आहे ते तुम्हाला योग्य प्रमाण तिथं वापरलं पाहिजे। कारण योग्य प्रमाण जर वापरलं नाही, काय होतं शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला वाटतं आपल्या शेतामध्ये खूप जास्त तण आहे त्याच्यामुळे आपण औषध थोडं जास्त टाकू, परंतु तिथं जास्त औषध टाकल्यामुळे आपल्या पिकाला फटका बसत असतो। ज्या कंपनीनं जे औषध सांगितलेलं आहे त्याच योग्य प्रमाणामध्ये औषध तुम्हाला वापरायचं आहे। आपण जे औषध तुम्हाला सांगणार आहे इथं त्याच्यामध्ये एक घटक आहे, याच्यामध्ये पायरिथोबॅक्टोरियम 6% प्लस क्युझोलोफॉप इथाईल 4% हे जे घटक असलेलं औषध तुम्ही आपल्या कपाशीमध्ये फवारू शकता। तुम्ही कुठल्याही प्रकारच्या नामांकित कंपनीचं औषध तुम्ही फवारू शकता। जसे की बायर कंपनीचं जे घासा नावाने ओळखलं जातं, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, घासा नावाने ओळखलं जातं, हे तुम्ही पाहू शकता। किंवा टाटाचं किविटा नावाने तुम्हाला औषध भेटतं। त्याचप्रमाणे डोझोमॅक्स हे जे औषध आहे त्याची सुद्धा तुम्ही फवारू शकता। किंवा हे जे घटक तुम्हाला सांगितलं आहे त्या घटकाचं कुठल्याही नामांकित कंपनीचं तुम्ही औषध वापरू शकता। याच्यामध्ये 30 ते 40 मिली ml प्रतिपंप हा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, जी तणाची जी अवस्था आहे ती 2 किंवा 4 पानाची या तणाची अवस्था असली पाहिजे। कारण जास्त तुमचं जर गवत वाढलेलं असेल तर तिथे तुमचा काही हा औषध फवारून काय उपयोग होणार नाही आणि तुम्हाला तिथं पैसे खर्च करावे लागणार आहेत। ज्या तणाची अवस्था आहे 2 ते 4 पानं हे असले पाहिजेत, हे त्याच्यामध्ये चांगलं तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे जे तुम्हाला औषध सांगितलेलं आहे याचा तुम्ही योग्य रीतीने वापर केला तर तुम्हाला तुमच्या शेतीमधले तण हे नक्की नियंत्रित तुम्हाला होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी माहिती सांगितलेली आहे ही नक्की उपयोगी पडली असेल। जर व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेतीविषयक माहिती, हवामान अंदाज, त्याचप्रमाणे सोलर संबंधित माहिती, विविध नवीन योजना तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की एकदा सबस्क्राईब करा। भेटूया एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।